नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर आज मी आणखी एका गोष्टीची या ठिकाणी उकल करणार आहे. ही डाळिंबाची बाग तुम्ही पाहत आहे, जवळजवळ लागवड आहे. आणि यामध्ये एक गोष्ट अशी होती की तुम्ही प्रॉपर काम करता म्हणजे नक्की काय प्रॉपर ह्या गोष्टीचा विषय होता. तर तुम्ही हे बघताय प्रॉपर म्हणजे कसं राहतं की बेसिकली तुम्ही बऱ्याच गोष्टी ह्या रोपांच्या वाढीसाठी किंवा देतात. हे एक छिद्र दिसतंय तुम्हाला. तर अशा प्रकारे हे प्रत्येक झाडाच्या बुडामध्ये छिद्र दिसतंय. वाटतंय हे किचकट काम आहे, पण ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुमचा बराच खर्च ह्या पद्धतीनं वाचू शकतो. याला म्हणतात प्रॉपर काम. तर हा पार्ट काय आहे तर ॲक्च्युली हा जो डेरा आहे पूर्ण, या डेऱ्यामध्ये गावखत प्लस त्याच्यामध्ये असणारा भेसळ असा डोस आहे. तर रंगपंचमीला जे मुलं खेळतात ना, तशी एक लांब रंगपंचमीसारखी पिचकारी असते. तर ते खतामध्ये पूर्णपणे आतमध्ये इथं घुसवली जाते आणि त्यामध्ये जे काय आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये म्हणजे पाण्यात मिक्स करून तुम्ही जसे की ह्युमिक ॲसिड देता ड्रिपद्वारे, तर ते ड्रिपमध्ये ते रोपापर्यंत येणार या ठिकाणी किती पडणार, तुम्ही सोडणार कुठून, ते फार मोठ्या पाण्यात मिक्स होणार आणि ते त्याची तीव्रता किती राहणार आणि ते या ठिकाणी येणार, त्या ठिकाणी मुळे असेल नसेल वगैरे, हा पार्ट वेगळाच आहे. तर या ठिकाणी प्रॉपर म्हणजे काय होतं आहे की समजा तुम्हाला आय बी द्यायचं आहे, तर असताना ते 10 ग्रॅम तुम्ही सोडणार कसं, आणि आय बी हे महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. मुळी वाढ सुरुवातीच्या काळामध्ये तर ह्युमिक ॲसिड असो, आय बी असो किंवा सिलिकॉन असो, तर ह्याचं फार मोठं प्रमाणात तुम्ही जे देऊ शकत नाही किंवा किती सोडणार ड्रिपमधून. तर अशा पद्धतीनं जर आपण ह्याला प्रॉपर खतामध्ये जर ते दिलं तर हे फार हे अगदी महत्त्वपूर्ण काम करतं आणि ते मला त्याचा रिझल्ट्स पण दिसतात. तर अशा पद्धतीनं हे टेम्परेचर जास्त असूनही तर ह्याची पूर्णपणे 100% जशी पाहिजे तशी ग्रोथ आहे. नायट्रोजन बिलकुल जास्त होत नाही आणि बुडातूनच तर ते कंट्रोल असेल. आणि नायट्रोजन आणि फॉस्फरसचं प्रमाण जर बुडामध्येच तुम्ही कवर करत असाल तर हे झाड अतिरिक्त प्रमाणात पळत नाही, वॉटर शॉट निर्माण तर करतच नाही, पण मध्ये आधी येणाऱ्या जे फुटवे आहेत ना, ते पण सारखे काढावे लागत नाहीत. तर हे असं प्रॉपर काम तुम्हाला थोडंसं वाटत असेल की तुमचं क्षेत्र कमी आहे किंवा काय, तर तुमची एकरी किती झाडं असतील मला माहीत नाही. माझी फार कमी जागेमध्ये 700 झाडं आहेत अगदी जवळजवळ. तरी त्या 700 झाडांनाही मी वैयक्तिक खाली बसून अशा पद्धतीनं काम करतो आणि करून घेतो. म्हणून झाडाची जी ग्रोथ आहे ते कंट्रोलमध्ये होते, पाहिजे तशी होते. काडी पक्व होणं आणि झाडामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होणं, अशा गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो याच पहिल्या 6 महिन्यामध्ये. त्यामुळे ह्याला कटिंग न करता, कुठलीही काडी काढून फेकून न देता डायरेक्ट कळी लावण्यासाठी महत्त्वाचे आहे. तर ही छोटीशी गोष्ट होती, याला म्हणायचं प्रॉपर काम. तर असं प्रॉपर वर्क तुम्ही करणं महत्त्वाचं आहे जर तुम्हाला अशा पद्धतीची लागवड करायची असेल आणि जास्तीत जास्त उत्पन्न कमी जागेत घ्यायचं असेल तर. अदरवाईज सध्या जे लोक करतात तो पार्ट आहेच ड्रिपमधून सोडणं, तर त्याचं किती प्रमाणात, अगदी फार कमी प्रमाणात ते उपलब्ध होतं. पण या ठिकाणी जे मला जेवढ्या प्रमाणात द्यायचं आहे, समजा मला एखादी गोष्ट 3 मिली द्यायची असेल एका झाडाला, तर ते 3 मिली करेक्ट त्या बुडामध्ये रूटलाच जाणार. तर हा फायदा या गोष्टीचा होतो आहे. अशा प्रकारचं जरी आपल्याला किचकट वाटत असेल तरीही जास्त बेनिफिट कमी जागेतून मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब चॅनल करा आणि नवीन पद्धतीनं अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.